पहा, जसे आपला एखादा जवळचा आप्त पाहुणा नातेवाईक दूरगावी राहतो आहे, आणि खूप दिवसामध्ये आपल्याला तो भेटलेला नाही, त्याची यशकीर्ती नाव बऱ्याच जणांच्या मुखातून ऐकलेलं आहे, तेव्हा आपलाच पाहुणा असून आपलाच नातेवाईक असून सुद्धा आपण त्याला भेटलो नाही, आणि ही सगळी स्तुती ऐकून एक भावना झाली की चला आपलाच आप्त आहे तर आपण भेटूया त्याला. खूप दिवसामध्ये गाठ भेट नाही, तेव्हा आपल्या मनामध्ये त्याला भेटण्याची जी उत्सुकता असते, त्याला भेटण्यासाठी जो उत्साह असतो, तोच उत्साह, तीच उत्सुकता आमच्या ठिकाणी आमचे खरे आप्त म्हणजे अरिहंत परमात्माच आहेत, त्यांना भेटण्याची आमच्यामध्ये उत्सुकता आणि उत्साह असणं गरजेचं आहे. 3 लोकांमध्ये या आपल्या नातेवाईकाचं यश पसरलेलं आहे, कीर्ती पसरलेली आहे, आणि आपण मात्र त्यांच्यापासून दूर राहिलो. तेव्हा आता रूपस्थ ध्यानाच्या माध्यमातून त्यांना भेटण्यासाठी आपल्या परिणामाचा उत्साह वाढवत, जसं प्रवासाला निघायचं म्हटल्यानंतर उत्साह असतो, तसाच उत्साह आता इथं तीर्थवंदनेसाठी, तीर्थयात्रेसाठी निघाल्यानंतर आपल्यामध्ये आपण तो प्रगट करायचा आहे. चला चला चला, आपण सगळ्याला सांगत असतो, चला आपल्याला निघायचंय, देवाला भेटायचंय, आपल्या आप्तांना भेटायचंय. तेव्हा विश्रांती तर सगळ्यांची व्यवस्थित झाली आहे, आता भगवंतांना जाणण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी निघायचंय. आजपर्यंत आपण दर्शन डोळ्याने तर केलेलं आहे खूप वेळा,
परंतु जसं आपण ऐकलंय ते बेडूक जे महावीर भगवंतांच्या समोसरणामध्ये निघालेलं आहे, त्या बेडकामध्ये किती उत्साह होता भगवंतांच्या दर्शनाचा. तशा प्रकारचा उत्साह धारण करून त्या बेडकाचे जसे भाव होते, भावाने तो त्या ठिकाणी निघाला होता. डोळ्याने पाहायचं त्याला गौण होतं, भावाने त्या ठिकाणी तो निघालेला आहे. तो जीव होता, तसं आपण पण जीव आहोत. जीव हा एक भावात्मक पदार्थ आहे, भावनात्मक पदार्थ आहे. तर त्या भावनेचा उपयोग आपण आजपर्यंत संसार वाढवण्यासाठी केला. संसारातल्या भावना भायल्या आणि त्यामुळे संसाराचं दुःख भोगलं. आता त्याच भावनांचा उपयोग भवाचा, संसाराचा नाश करण्यासाठी पण केला जाऊ शकतो. तेव्हा जे आपण आहोत अर्थात जीव आणि त्या जीवामध्ये असणारे जे भाव, त्या भावांचा उपयोग भाववान असे भगवान आहेत त्यांना जाणत त्यांच्यासारख्याच आपल्या स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपापले आसन घाला. आता शक्य झालं तर पद्मासन, नाहीतर अर्ध पद्मासन सांगितलं. डाव्या पायावर उजवा पाय, तेही शक्य नसेल तर जे तुम्हाला सोपं असं जे सुखासन आहे ते सुखासन. ताठ बसायचे, मान सरळ, मनाला एकाग्र करत भगवंतांकडे पाहायचंय, प्रभूंकडे पाहायचंय, देवाकडे बघायचंय. एकटक पाहायचंय. कसे आहेत प्रभू, कसे आहेत आपले भगवान, त्यांची कीर्ती 3 लोकांमध्ये का पसरलेली आहे. पाहता क्षणीच आपल्याला लक्षात येईल. शांत मुद्राधारी, निर्विकार, निर्मोही, निर्दोष असे हे प्रभू आहेत. पहा पहा, डोळ्याने नाही भावाने प्रभूंना पहा. देवाधिदेव आहेत, परमात्मा आहेत, परम मंगल आहेत,
लोकोत्तम आहेत, तेच एक शरण जाण्यास योग्य आहेत. पहा, एकटक पहा, हा देव माणूस आहे. पहा तर कधी कोणाला त्रास देत नाही, कधी कोणाला पीडा देत नाही. देव माणूस आहे, देव माणूस. एकटक बघा आहे हा. कोणाच्या आध्यामध्ये मध्यामध्ये नाही. बस आपापलं काम करतो आहे, करत आहे. बघा जरा, स्वतःही आनंदी आणि त्याच्या सानिध्यात येणाऱ्यांनाही आनंदी करणारा हा देव माणूस आहे. बघा बघा, ओळखा जरा त्यांना. का त्यांना आपण रोज नमस्कार करतो, का त्यांची स्तुती करतो? बघा तर, सर्व प्रसंगांमध्ये समता भाव ठेवणारा हा चेतन आत्मा आहे. कोणाच्याही प्रति राग करत नाही, द्वेष करत नाही. कोणी त्यांच्या प्रतिकूल असोत नाहीतर अनुकूल असोत नाही, हा खरोखर देव माणूस आहे. कोणावर चिडत नाही, क्रोध करत नाही, कोणाला शाप देत नाही. पहा, भगवंत आहे, अरहंत आहे. नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. या जीवाला हे सगळं कसं शक्य आहे? बघा, त्यालाच विचारा, भगवंतांनाच विचारा, तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं प्रभू? तुम्ही कोणावर रागवत नाही, तुम्ही कोणावर चिडत नाही, सतत तुम्ही शांत कसे असता? विचारा, सांगतील आपल्याला. ते सांगतात, ते सतत सांगत असतात. मी जीव आहे, माझा स्वभाव शांत आहे, माझा स्वभाव क्षमामय आहे, माझा स्वभाव कशाय करणे नाहीच. अशा या स्वभावालाच मी धरून असतो, तिथेच मी वास करतो. म्हणून माझ्या पर्यायामध्ये, अवस्थेमध्ये हे देवत्व प्रगट आहे. तुलाही असं देवत्व प्रगट करता येणार आहे. ते सांगतायत, प्रभू आम्हाला सांगतायत, तुम्हालाही माझ्यासारखं बनता येणार आहे. तुम्ही माझेच आप्त आहात, तुम्ही माझ्यासारखेच आहात. भगवान सांगतायत आपल्याला.
तुमच्या जवळ देखील माझ्यासारखा स्वभाव आहे. बघा बघा भगवंतांची वाणी तर ऐका. तुम्ही पण स्वभावाने देवच आहात. ओहो, काय सांगता भगवान. हो, खरोखर तुम्ही सगळे देव आहात. ओहो, खोटं हे, पटत नाही मला. नाही, खरं आहे हे. पहा, तू पण पहा. डोळे मिटा, डोळे मिटा आणि पहा. भगवान सांगतायत ना, तर देवाचं, भगवंतांचं ऐका ना. ते सांगतायत की मी पण देव माणूस आहे. मला नाही वाटत. बाहेर पाहिल्यानंतर, अवस्था पाहिल्यानंतर तसं वाटतं, परंतु देव सांगतायत तर तशी वस्तू मी असलो पाहिजे. बघा जरा, देवाप्रमाणेच अंतर्मुख व्हा. भगवंतांप्रमाणेच आपल्या विचारांना अंतर्मुख करा. आतमध्ये पहा. त्यांच्यासारखाच, भगवंतांसारखाच मी आहे. भगवान चेतन आहेत, जीव आहेत. मी पण चेतन आहे, जीव आहे. जाणतोय ना आपण. आपण पण जीवच आहोत. भगवंतांच्या जीवामध्ये आणि आपल्या जीवामध्ये निश्चयाने काहीही अंतर नाही. जसे आप्त आहेत तसाच आत्मा आहे. जसा आत्मा आहे तसेच आप्त आहेत. जणू काही आप्तांना पाहत असताना आपण आरशासमोर उभारलो आहोत. आपलंच प्रतिबिंब प्रभूंमध्ये दिसत आहे. प्रभू म्हणजे आपलंच प्रतिबिंब आहे. भगवान म्हणजे जीवाचं प्रतिबिंब आहे. ओहो, असा मी. पुन्हा एकदा डोळे उघडून बघा आपलं प्रतिबिंब. आपण कसे आहोत एकदा बघा. आरशात जे आपण पाहतो तसे नाही. इथं जसे समोर भगवान आहेत तसा मी आहे. हे आहे आमचं प्रतिबिंब. हे आहे आमचं स्वरूप. असा आहे मी. आता पुन्हा डोळे मिटा आणि आतमध्ये स्वतःला पहा. आरशामध्ये नको, आता साक्षात पहा. भगवंतांच्या ठिकाणी प्रतिबिंब आहे. मी तर साक्षात बिंब आहे.
बघा बघा साक्षात भगवान आहे. मी भगवान. ओहो, भगवंतांना पाहिल्यापासून मला समजू लागलंय. बघा बघा, जाणणाऱ्याला पहा, अनुभव करणाऱ्याला जाणा. हा मी स्वयं देव आहे. मी स्वतः आप्त आहे. आपण स्वतः प्रभू आहोत. जाना. निज जीव देव आहे. मी स्वयं परमात्मा आहे. मी स्वयं भगवान आहे. जाणणारा हा मी स्वभावानेच आपण देव आहोत. देव म्हणजे राग द्वेष न करणारा. मंदिरातले देव राग द्वेष करत नाहीत. हा इथं निज देव देखील देव आहे, कारण राग करणे द्वेष करणे हा आपला देखील स्वभाव नाही. पहा, नाहीच. द्वेष करणे हे आपलं कार्यच नाही. जीवाचे कार्य द्वेष करणे कधीही नसतेच. ज्याप्रमाणे साखर कडू नसतेच, सोने पांढरे नसतेच, त्याप्रमाणे हा जीव देखील द्वेष करणारा नाहीच. जाना जाना. देव आहोत आपण. देव स्वभावाला पाहिल्यानंतर द्वेष होऊ शकत नाही. भगवंतांनी सांगितलंय आम्हाला, आम्ही सगळे देव माणसं आहोत, देव आहोत. जसे प्रभू द्वेष रहित, त्याप्रमाणेच
पहा मी सुद्धा द्वेषाने रहित आहे. शोधा शोधा, या आपल्या असंख्यात प्रदेशांमध्ये शोधा, कुठं द्वेष आहे का? पहा, संपूर्ण शरीरामध्ये पसरलेले हे आत्मप्रदेश आहेत, चेतन प्रदेश आहेत. सर्वत्र पहा, नखशिखांत पहा स्वतःला. या आपल्या असंख्यात प्रदेशांमध्ये, आपल्या या स्वक्षेत्रामध्ये द्वेषाचा पूर्ण अभाव दिसेल. बघा, कुठेही बघा, एक एक प्रदेश पहा, सर्व क्षेत्र शोधा, कुठेही आम्हाला द्वेष दिसणार नाही. नाही हो, देवानं सांगितलंय ना, आपण देव आहोत. देव म्हणजे राग द्वेष रहित. मग कसा सापडणार द्वेष? नाही नाही, या माझ्या चेतन द्रव्यामध्ये भूतकाळामध्ये पण द्वेष नव्हता. या आपल्या जाणीवेत येणाऱ्या चेतन देवामध्ये आत्ता सुद्धा द्वेष भाव नाही. आहे का कोणाच्या प्रती द्वेष? बघा, स्वतःचा बघा. ऐकताय काय? पहा, जाना. या चेतन द्रव्यामध्ये आत्ता सुद्धा द्वेष नाहीच. आणि या चेतन देवामध्ये, निज चेतन देवामध्ये भविष्य काळात देखील द्वेष असणार नाहीच. चेतन देव आहोत आपण. द्वेष करणारे नाही. निर्द्वेष आहोत, द्वेष मुक्त आहोत. कोणाचा द्वेष करता? कशासाठी द्वेष करता? द्वेष करून मिळणार काय? नाही. इथं या विश्वामध्ये एकही वस्तू द्वेष करण्यासारखी नाहीच. बघा बघा, आपल्या भगवंतांना कोणत्याही वस्तूचा द्वेष नाही. ते जाणतात, ते मला काही करत नाहीत आणि मला त्यांच्यामध्ये काही करायचे नाही. मग ते माझे ऐकतात की ऐकत नाही हा प्रश्न नाही. त्यामुळे द्वेष नाही, राग नाही. संपूर्ण विश्वातले पदार्थ जाणण्यायोग्य मात्र आहेत,
द्वेष करण्यायोग्य नाहीतच. पहा, मग आता द्वेष कोणावर करायचा? कोणतीही वस्तू द्वेष करण्यासारखी नाही. बाहेर नाही, आता आत पहा. आपला आत्मा तर द्वेष करण्यासारखा आहे का? नाही नाही. निजात्मा देव आहे, त्याचा कसा बरं द्वेष करता येतो? नाही. म्हणजेच या विश्वामधली कोणतीही वस्तू द्वेष करण्यायोग्य नाही. आणि हा देव स्वभावी शुद्धात्मा द्वेष करणारा पण नाही. ओहो, सकल जगत द्वेषमुक्त. मी, हा मी द्वेषमुक्त आहे जाणा. निर्द्वेष स्वरूपोऽहम्. द्वेष नाही. किती शांती आहे बघा. देव स्वभावी चेतनात्मा द्वेष रहित आहे म्हणूनच शांत आहे. शांत आहे म्हणूनच द्वेष नाही. बघा बघा जाना. देव आहोत आपण. देवाचे कार्य राग द्वेष करणे नसते. मी पण देव आहे ना, याला जाणले नाही म्हणून राग द्वेष झाले केले. त्याचं फळ भोगलं, भोगतो. आता मी जाणतोय, मला समजतंय, मला अनुभवायला येतोय. निज देव, राग द्वेषाने मुक्त असा देव. ओहो, मी देव आहे, मी प्रभू आहे, मी परमात्म स्वरूप आहे. निर्द्वेष देव आहे जाणा. चेतन, निज चेतन द्रव्यामध्ये द्वेष नाही. निज चेतन क्षेत्रामध्ये द्वेष नाही. आपल्या चेतन देवाचा काळ अनादि अनंत आहे. या काळामध्ये सुद्धा, स्वकाळामध्ये सुद्धा द्वेष नाही. आणि आता आपले भाव गुण पहा. चेतन भावामध्ये द्वेष भाव नाहीच.
बघा बघा, तुम्हाला बघायचं असलं तर बघा. द्वेष भाव मी नाही, माझा नाही, माझ्यामध्ये नाही. समता भाव आहे. निजदेव समता भाव स्वरूप आहे. मी समता भाव स्वरूप आहे. राग द्वेष करणारा नाही. बाहेरचे संयोग भलेही प्रतिकूल असोत, मी समता स्वभावी आहे, द्वेष स्वभावी नाही. संयोगाच्या प्रती द्वेष करणे हे माझे कार्य नाही. मी देव आहे ना. स्वतःला देव म्हणून स्वीकारा, मग नाही होणार द्वेष. मंदिरामध्ये तुम्ही देवाला द्वेष करताना कधी पाहिले का? आपल्या जिन मंदिरामध्ये असणारे जिनदेव द्वेषरहित, निज मंदिरामध्ये असणारा निजदेव निर्द्वेष आहे. आहा, निर्द्वेष स्वरूपोऽहम्. शरीर कुरूप आहे. शरीर काळे आहे. शरीर रोगी आहे. असू देत, जसं असायचंय तसं असू देत. शरीराची प्रतिकूलता देखील द्वेष करण्यासारखी नाही. शरीराच्या प्रती पण समता भाव. देवाचे शरीर काळे गोरे असले म्हणून देव रागद्वेष करत नाहीत. तुम्ही माझी मूर्ती काळी का केली? जाणतात मी शरीर नाही. शरीर कसलंही असलं तरी द्वेष करण्यायोग्य नाही. द्वेष करणं देवाला शोभत नाही. आपण देव आहोत. असू द्या, शरीर जसं असायचंय तसलं असू द्यात. काय करायचंय? समता भाव. समता भाव वाला हा मी परमदेव आहे. आहा, स्वतःला पहा. या संयोगाला, या शरीराला गौण करा. त्यांची होणहार पाहून त्यांच्या प्रती केवळ समता भावच ठेवण्यासारखा आहे.
कोणतेही प्रतिकूल संयोग, प्रतिकूल शरीर द्वेष करण्यायोग्य नाहीच. मी देव आहे. पुन्हा पुन्हा स्वतःला देव म्हणून स्वतःची श्रद्धा करा. मी देव आहे, देव आहे, देवाधिदेव आहे, परमदेव आहे. द्वेष करणारा देव नाही, समता भाव ठेवणारा देव आहे. समता भाव स्वभावी मी देव आहे. शत्रूच्या प्रती द्वेष करणं हे माझं स्वरूप नाही. मी तर देव आहे, देव. मला कोणी शत्रूच नाही. आहा, देवाला कोण शत्रू असतो? देवाचा कोण शत्रू आहे? नाही नाही. सहज समता भाव आहे म्हणून कोणीही शत्रू नाहीच. बघा, स्वतःला पहा, बाहेर कोणी शत्रू राहणारच नाही. समता स्वभावी मी आहे, देव आहे मी. देव आहे मी देवच आहे. देव म्हणजे आपल्या स्वभावामध्ये जो क्रीडा करतो त्याला देव म्हणतात. दिवू क्रीडायाम, आपल्या स्वरूपामध्ये क्रीडा करणे. आमचे देव आपल्या स्वरूपामध्येच क्रीडा करतात, जाणतात, पाहतात. मी पण देव आहे. माझा स्वभाव पण स्वभावामध्येच क्रीडा करणे आहे. परवस्तूमध्ये क्रीडा करणे हे माझे कार्य नाही. जाना, निज देवाची अनुभूती करत रहा. आपण मनुष्य नाही आहोत, आपण परमदेव आहोत, परमात्मा आहोत, प्रभू आहोत, भगवान आहोत. जाना जाना. मैं वह हूँ जो है भगवान, जो मैं हूँ वह है भगवान. जाना जाना. मी जसे भगवान आहे तसा मी आहे, जसा मी आहे तसेच भगवान आहेत. जसे देव आहेत तसाच मी आहे, जसा मी आहे तसेच देव आहेत. अंतर नाही. ते देव द्वेष रहित, मी देव द्वेष रहित. मी देव द्वेष रहित, ते देव द्वेष रहित. परमाणु मात्र देखील द्वेष
स्वरूपामध्ये नाही. केव्हाही पहा, आत्ता पहा, थोड्या वेळाने पहा, उद्या पहा, परवा पहा, वर्षाने पहा, पुढच्या जन्मात पहा, पुढे अनंत काळ पाहाल तर इथं तुम्हाला द्वेष दिसणारच नाही. नाही नाही, देव आहोत ना आपण. याला न जाणण्याचे फळ द्वेष आहे. याला जाणले तर द्वेष दिसतच नाही, राहतच नाही. निर्द्वेष आहे. मी निर्द्वेष आहे. नाही माझ्यामध्ये किंचित मात्र सुद्धा द्वेष भाव नाही. स्वरूपाचे अवलोकन करा, स्वरूपाला जाणा. द्वेष रहित असे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य देव आहे. डोळे उघडा, देवाकडे पहा. आहे का द्वेष? पहा ना जरा. नाही, समता भाव आहे. द्वेष भाव कोठेही दिसत नाही. तिथे एक समता भाव आहे. डोळे मिटा, निज देव पहा. समता भाव आहे. निज देवामध्ये सुद्धा समता भावच आहे. द्वेष भाव या निज स्वरूपामध्ये नाहीच. डोळे उघडा, पुन्हा एकदा देवाला पहा. देव आहेत हे. त्यांना कोणीही शत्रू नाही, कारण ते द्वेष मुक्त आहेत. पहा पहा. डोळे मिटा, निज देवाला पहा.
हा मी द्वेष मुक्त आहेच, मला कोणीही शत्रू नाहीच. किती शांती आहे बघा. शत्रुत्वाचे शल्य अशांतीचे कारण. शत्रुता द्वेष भाव परिणामामुळे. आता मी जाणतोय मी तर देव आहे, द्वेष मुक्त आहे, मग मला येथे शत्रू कोठे आहे? नाही नाही नाही. आता तुमचे तुम्ही शब्दाशिवाय द्वेष हा जो भाव आहे त्या भावाने रहित प्रभूंना पाहायचंय आणि डोळे मिटून आपल्या द्वेष भाव रहित स्वभावाला अनुभवायचंय. हे सगळं भावांचं कार्य आहे, शब्दाचं नाही. डोळे उघडायचे, पुन्हा समता भाव अनुभवायचा ज्ञानाने. भगवंतांच्या ठिकाणी असणारा समता भाव अनुभवायचा. तो एक भाव आहे, ते शब्द नाहीत. आणि डोळे मिटायचे आणि आपल्या अंतरंगामध्ये असणारा समता भाव अनुभवायचा. बघा कशी मजा येते. शब्दाशिवाय काही वेळ सूचना दिल्या जाणार नाहीत. सर्वांनी प्रयोग करा.
शांति शांति शांति। डोळे उघडा। देवाधिदेवांकडे पहा। भो निर्द्वेष प्रभू नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। डोळे मिटा। निज निर्द्वेष प्रभूला जाना। विसर्जन। 10 मिनिट विश्रांती राहील। 10 मिनिटानंतर